भाडळे येथे आज जिहेकाठापूर उपसा जलसिंचन योजनेच्या महत्त्वाच्या टप्प्याचा शुभारंभ भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये दुष्काळमुक्त कोरेगावच्या दिशेने आणखी एक पाऊल. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण हे शुक्रवार दिनांक 24 जुलै रोजी सातारा जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते कोरेगाव तालुक्यातील भाडळे येथे गुरुवर्य स्वर्गीय लक्ष्मणरावजी इनामदार जिहेकाठापूर उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत महत्त्वाच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. दुष्काळी भागाला कायमस्वरूपी सिंचनाची जोड देणाऱ्या या योजनेमुळे कोरेगाव तालुक्याच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याने या दौऱ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे सकाळी सातारा येथे आगमन होणार असून प्रारंभी ते सातारा जिल्हा परिषद कार्यालयात नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांशी संवाद साधणार आहेत. सातारा जिल्ह्याच्या विकासाच्या विविध विषयांवर चर्चा करून विकास कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून बैठकीस उपाध्यक्ष, विषय समितीचे सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य यावेळी उपस्थित राहणार आहेत. यानंतर आमदार रवींद्र चव्हाण हे कोरेगाव तालुक्यातील भाडळे गावाकडे प्रयाण करणार आहेत. आमदार महेश शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गती मिळालेल्या गुरुवर्य स्वर्गीय लक्ष्मणरावजी इनामदार जिहेकाठापूर उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत भाडळे उपसा योजनेचे तसेच रामोशीवाडी ते भाडळे आणि भाडळे ते नरवडेवाडी या थेट नलिका योजनेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमास आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांच्यासह भाजपचे सातारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत. जिहेकाठापूर उपसा जलसिंचन योजना ही कोरेगाव तालुक्याच्या दृष्टीने जीवनवाहिनी मानली जाते. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्याला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात आली आहे. अनेक वर्ष पाण्याच्या टंचाईचा सामना करणाऱ्या गावांना या योजनेमुळे दिलासा मिळाला असून शेती, पशुपालन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळत आहे. या योजनेला राज्य शासनाने सुमारे 2200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून विविध उपसा केंद्रे, पाईपलाईन, वितरण व्यवस्था आणि सिंचन सुविधा उभारण्यात येत आहेत. योजनेचे काम पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर कोरेगाव तालुक्यातील सुमारे 98% भूभाग सिंचनाखाली येणार आहे. जिहेकाठापूर योजनेला गती मिळवून देण्यासाठी आमदार महेश शिंदे यांनी विधानसभा सदस्य होण्यापूर्वीपासून सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून योजनेच्या विविध टप्प्यांना मंजुरी मिळवून देण्याबरोबरच निधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या योजनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि पंतप्रधान मोदी यांचे गुरु आणि मार्गदर्शक मानले जाणारे गुरुवर्य स्वर्गीय लक्ष्मणरावजी इनामदार यांचे नाव देण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर योजनेला गुरुवर्य स्वर्गीय लक्ष्मणरावजी इनामदार जिहेकाठापूर उपसा जलसिंचन योजना असे नामकरण करण्यात आले. या प्रकल्पाला केंद्र शासनाचीही भरीव मदत मिळाल्याने कामांना गती मिळाली. या योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागात पाणी पोहोचू लागल्यानंतर पूर्वी कोरडवाहू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात शेतीचे चित्र बदलू लागले आहे. अनेक शेतकऱ्यांनी बागायती पिकांकडे वाटचाल केली असून ऊस, फळबागा, भाजीपाला आणि नगदी पिकांचे क्षेत्र वाढू लागले आहे. वर्षानुवर्ष पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या गावांमध्ये आता हिरवळ दिसू लागली असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. स्थानिक पातळीवर या योजनेमुळे कोरेगाव तालुक्यातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही असा विश्वास आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला आहे. 100% गावांपर्यंत सिंचनाचे पाणी पोहोचवण्याचा उद्देश ठेवून काम सुरू असून त्यामुळे कायमस्वरूपी बागायती क्षेत्र निर्माण होणार आहे. या योजनेमुळे सिंचनाखालील क्षेत्रात मोठी वाढ होणार असून ऊस उत्पादनातही लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. 22.5 लाख टन ऊस उत्पादनाचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून विविध विकास कामे राबवली जात आहेत. सिंचन सुविधा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार असून ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधीमध्येही वाढ होणार आहे. दुष्काळमुक्त कोरेगावचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने भाडळे येथे होणारा हा शुभारंभ केवळ एका प्रकल्पाचा कार्यक्रम नसून कोरेगाव तालुक्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. राज्य शासन, केंद्र शासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार महेश शिंदे यांच्या पुढाकारातून राबवण्यात येणाऱ्या या योजनेमुळे कोरेगाव तालुक्याच्या विकासाला नवे परिमाण मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकी स्वाराला वाचवताना मेढा सोलापूर एसटी बस पलटी, चालकाच्या प्रसंगवधानाने
मोठी जीवितहानी टळली. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील भिवडी तालुका कोरेगाव गावच्या हद्दीत गुरुवारी दुपारी सुमारे 12:15 वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची मेढा आगाराची सोलापूर मेढा एसटी बस पलटी झाल्याची घटना घडली. समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराला अपघातातून वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगतच्या शेतात जाऊन पलटी झाली. या अपघातात चालक, वाहक व काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून चालकाच्या प्रसंगवदनामुळे मोठी जीवितहानी टळली. याबाबत अधिक माहिती अशी की मेढा आगाराची बस क्रमांक MH14BT 3304 ही सोलापूरहून मेढ्याकडे निघाली होती. कोरेगाव शहरातून प्रवासी घेऊन बस भिवडी गावाजवळ आली असता समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक लागू नये म्हणून चालकाने वाहन वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमींना कोरेगाव व सातारा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम केले. दरम्यान पंचायत समितीच्या सभापती रुपालीताई शिवाजीराव गुरव तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव गुरव यांनी अपघातस्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली व मदत कार्याचा आढावा घेतला. एसटी महामंडळाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते. मेढा आगाराशी संपर्क साधला असता या अपघातात बसचे सुमारे 50,000 रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली. बसचे वाहक राहुल माळवे यांनी या घटनेची कोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. या प्रकरणी बस चालक धर्मेंद्र निवास जाधव यांच्या विरोधात हायगईने बस चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार ज्ञानदेव साबळे तपास करत आहेत. दरम्यान सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील काही ठिकाणांची दुरावस्था आणि अपघात प्रवण स्थळावरील दुर्लक्ष याबाबत प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीचा अभाव तसेच काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी त्रिपुटी खिंडीत वडूज आगाराची एसटी बस पलटी झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे एसटी बस अपघातांच्या वाढत्या घटनांबाबत प्रवासी व नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. इकडे घेणार ना आपल्याकडे अलगद ठेवणार ते जाऊ जाऊ रोटरच्या चाकांपासून भाताच्या रोपापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी अनुभवला बळीराजाचा खरा संसार. शासकीय बैठका, कार्यालयीन दालन आणि प्रशासकीय निर्णयांच्या चौकटीबाहेर पडत
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी गुरुवारी थेट दुर्गम जावली तालुक्यात शेतांच्या बांधांवर हजेरी लावली. चिखलाने माखलेल्या शेतात उतरून रोटर चालवत चिखलणी केली आणि भाताची लावणी करत त्यांनी बळीराजाच्या कष्टाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शासनाच्या कृषी विभागाच्या एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमाला त्यामुळे एक वेगळीच उंची मिळाली. बाहुळे येथील हिरव्यागार शिवारात कृषी व महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुधारित 4 सूत्री भात लागवड प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी शेतात उतरून भात लागणीची कामे केली. शेतकऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून काम करताना प्रशासन आणि बळीराजा यांच्यातील अंतर कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष आकर्षण ठरले ते जिल्हाधिकारी पाटील यांनी स्वतः रोटर चालवून केलेली चिखलणी. शेतातील प्रत्येक फेरीसोबत त्यांनी शेतीतील मेहनत, संयम आणि जिद्दीचा जवळून अनुभव घेतला. उपस्थित शेतकऱ्यांनी या कृतीचे स्वागत करत प्रशासनाने शेतात येऊन वास्तव जाणून घेणे ही सकारात्मक बाब असल्याची भावना व्यक्त केली. यानंतर आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात जिल्हाधिकारी पाटील यांनी शेतकऱ्यांशी थेट चर्चा केली. आधुनिक शेती तंत्रज्ञान, सुधारित 4 सूत्री भात लागवडीचे फायदे, विविध शासकीय योजना आणि उत्पादन वाढीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी, पाणी, वीज, पीक विमा आणि कृषी योजनांशी संबंधित प्रश्न ऐकून त्यावर सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले. चिखलात माखलेले पाय आणि चेहऱ्यावर समाधानाचे हास्य घेऊन अधिकाऱ्यांनी भात लावणीचा आनंद लुटला. एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम केवळ औपचारिकता न राहता प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील विश्वासाचे नवे बंध निर्माण करणारा ठरत असल्याचे चित्र बाहुळेच्या शिवारात पाहायला मिळाले.